पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर आहे। धक्कादायक बाब म्हणजे स्वारगेट बस स्थानकात महिला कंडक्टरच्या बॅगची सुद्धा चोरी झाली आणि आज सकाळचीच ही घटना आहे। विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकावर एवढा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा चोरी कशी काय झाली? तक्रारदार सुप्रिया फालके या कोरेगाव डेपोच्या या कंडक्टर आहेत। त्यांच्या बॅगमधून 30,000 रुपये चोरण्यात आलेले आहेत। मी कोरेगाववरून स्वारगेटला आता 8:30 वाजता आली आणि तेव्हा सॅग म्हणजे तिथंच होती माझ्या सीटच्या इथंच बसमध्ये। तिच्या कोणी नेली मला तेच कळलं नाही। कधीची घटना आहे? आता 8:30 वाजता। बस कुठे होती? ती बस तिकडं कात्रजला गेली पाठीमाग। मी तिथनं आली मागे। चोरी झाली की गायब झाली? चोरीला गेली। हो चोरीला गेली। कंप्लेंट दिली का तुम्ही पोलिसांना? नाही ना, आताच मी आली परत माघारी, दुसऱ्या गाडीतनं आली बसून। तुमचं नाव काय? सुप्रिया फाळके। काय नाव? सामान काय होतं का? सामान माझा ट्रे बॉक्स होता 30,000चा। घटना कुठं घडली? ह्याच चौक? इथंच आतमध्ये ह्याच चौकात? हा चोरी झाली, एवढे पोलीस बंदोबस्त? हो। हे किती भयानक आहे। इथं काल एवढी मोठी घटना घडली, पोलीस बंदोबस्त आहे इथं, आणि तरी इथं एका महिला कंडक्टरची पर्स चोरी होत असेल तर किती गंभीर बाब आहे। म्हणजे पोलिसांचं काय तिथे पोलीस होते आजूबाजूला सांगितलं? आमच्या आतमध्ये गाडी होती। किती वाजताची घटना? 8:30। म्हणजे बघा 8:30 वाजता ही चोरीची घटना होते। पोलीस बंदोबस्त इथं गाड्या आहेत, धाकच नाही चोरांना। तुम्ही वाहक आहात ना? हो। ओके, कुठल्या डेपोचे तुम्ही? सुप्रिया ज्योतिराम फाळके। डेपो कुठला तुमचा? कोरेगाव। बघा कोरेगावच्या डेपोच्या महिला कंडक्टर आहेत, कर्तव्यावर आल्या होत्या, रात्री इथं मुक्कामी होत्या। त्यांनी बसमध्ये बस ठेवली आणि त्यांची पर्स चोरी होते। ही किती भयानक गोष्ट आहे। म्हणजे पोलिसांचा धाक आहे का नाही या गुन्हेगारांना, असा प्रश्न इथं खेदाने विचारावा लागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत बुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे, स्वारगेट। स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। चालकानं बसचा दरवाजा लॉक केला होता असं त्याचं म्हणणं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट बस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। थेट दृश्य घटनास्थळी ते गेलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। या घडीची महत्त्वाची बातमी, गृहराज्यमंत्री योगेश कदम घटनास्थळी पोहोचलेले आहेत। 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे। मंगळवार सकाळी एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार झाला। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी बोलूया। चंद्रकांत, तिथे पोहोचलेले आहेत योगेश कदम, काय अधिक माहिती? हो, आत्ताच पोहोचलेले आहेत। पोलीस त्यांना सगळ्या मीडियाला कॉर्डन अप करतात की जेणेकरून तिथं गडबड होऊ नये। त्यांना स्पॉट दाखवतील ते, आणि त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील आणि आपली जी काही भूमिका आहे ते मांडतील। कारण आज 54 तास होऊन गेलेले आहेत, आरोपी अद्यापही मोकाट आहे, सापडलेला नाही। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे तो, मग तरी का सापडत नाही, असे अनेक प्रश्न आहेत। 10 लाखाचं बक्षीस जाहीर करून झाले पोलिसांकडनं, तरी आरोपी मिळून येत नाही। सगळं सीसीटीव्ही मग ट्रेलिंग का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता सरकारला द्यावीच लागतील। सरकार म्हणून आता योगेश कदम गृहराज्यमंत्री जे आहेत ते इथं आलेले आहेत। ह्या स्पॉटची इथंच ती बस होती, इथंच तो रेप झाला होता। आता त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील, पाहू आता नेमकी काय भूमिका म्हणते। आता हे समोरची जी गाडी दिसते त्या गाडीमध्ये ते बसलेले आहेत, आणि त्यानंतर खाली उतर आता पोलीस अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतात, ऍडिशनल सीपी प्रवीण पाटील सर, आणि त्यानंतर मग हे पाहणी करतील स्पॉटची आणि मग माध्यमांशी बोलतील। बरोबर, मात्र आपण बघतोय बॅक टू स्टुडिओ वारंवार अशा प्रकारची चर्चा, जेव्हा अशी घटना पुण्यामध्ये घडते तेव्हा वारंवार या विषयाची चंद्रकांत चर्चा होते की पुणे चारही बाजूनी आता पसरत चाललंय, वाढत चाललंय, पण यंत्रणा मात्र तोकडी पडते की काय, ही चर्चा मात्र वारंवार होते। यातलं एक कारण, ही जी घटना घडली परवाची, त्यातलं एक कारण हेही वाटतं का तुला चंद्रकांत? हो, असं म्हणावं लागेल खेदाने, कारण स्वारगेट बस स्थानक तिथं हजारो शेकडो प्रवासी येतात। त्यात अनेक गोरगरीब महिला असतात, या बसने प्रवास करतात। सगळे खेडेगावातल्या महिलांना दुसरं साधन नसतं प्रवास करण्याचं। त्या बसमध्ये असा घाणेरडा प्रकार घडत असेल तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय। आणि मग या विशेष म्हणजे ती बस काही आजूबाजूला कोपऱ्यात नव्हती, इथं भर चौकात, म्हणजे बस स्टँडमध्ये भर एकदम मध्ये, जे चहूबाजूने कोणी आवाज केला असतं सहज लक्ष जाऊ शकलं असतं, पण तिथे हा बलात्काराची घटना होते।
आणि लक्षात येत नाही, हे सगळ्यात गंभीर बाब आहे। आता त्यानंतर मग इथं सगळ्या राजकीय संघटना आल्या, सामाजिक संघटनांनी तोडफोड केली, आंदोलन केली, ते सगळं होतं। पण यानं हे प्रकार थांबणार आहेत का? म्हणजे यापूर्वी नेहमी जेव्हा केव्हा अशा घटना घडतात, प्रशासन जागं होतं, संघटना ऍक्टिव्ह होतात, सगळं आंदोलन होतात, मीडिया जातो, सगळं होतं। पण ह्या घटनांना आळा कसा घालणार? कारण ह्या घटना करणारे असतात विकृत आरोपी असतात, विकृत मनोवृत्तीचे सगळे आरोपी असतात। मुळात ही विकृती ठेचून काढली गेली पाहिजे, ही विकृती ठेचून काढली गेली पाहिजे। अशा घटना घडण्याआधीच त्याला चाप कसा बसेल यासाठी सातत्याने कंटिन्युअस प्रोसेसमध्ये प्रयत्न होणं गरजेचं आहे। तुर्तास चंद्रकांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। फ्रेममध्ये आपण बघतोय ही थेट दृश्य स्वारगेट बस स्थानकाची आहेत आणि तिथे गृहराज्यमंत्री योगेश कदम आलेले आहेत, पालकमंत्री आहेत अजित पवार पुण्याचे, आणि गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस। कारण अशा घटना घडल्या की यांची नावं समोर येतात आणि